सारिका तू सुद्धा तुला सांगितलं होतं ना मी. चल आता. अरे काय झालं? चल इथलं. अरे काय झालं? मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस म्हणून. तुला जर इथे कोणी पाहिलं तर वाट लागेल माझी. तुला कळत नाहीये का? मला माहित नाही. मला तुझी आठवण आली म्हणून मी आले. अँड आय कांट लिव्ह विदाउट यू. मी आता ठरवलंय आपल्याला लग्न करायचंय आणि एकत्र राहायचंय. आपण कधी लग्न करतोय सांग? काय ना, लग्न करायला पैसे लागतात आणि पैसे कमवायला काम करावं लागतं आणि तेच करायला मी इथे आलोय. पण तू इथे येऊन सगळ्यावर पाणी फेरलेलं आहेस. मूर्ख बावळट मुलगी. हे हे तुझे ट्रू कलर्स आहेत. तू मला ओरडतोयस म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. मी जाते निघून इथून. नाही नाही सारिका 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 इथे आहे ना. प्लीज प्लीज इथे. प्लीज 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 बस इथे. बस बस. बघ, आय एम रिअली सॉरी. आय नो मी ओव्हर रिॲक्ट झालोय. तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्या. आपण एक काम करूया. आपण उद्या अख्खा दिवस एकत्र घालूया. म्हणजे मूवीला जाऊया, बाहेर फिरायला जाऊया, लंच डिनर एकत्र करूया. ओके. फक्त तू आत्ता इथून जा आणि चिडू नकोस माझ्यावर प्लीज. पण तू असं काय काम करतोयस जे पूर्ण झाल्यावर आपल्याला आयुष्यभर बसून खाता येणार आहे? आणि तू ह्या घरात का राहतोयस? तुला हॉटेल ऑक्युपेशन दिलं नाही का त्यांनी? तू नक्की काय काम करतोयस? हा दुष्यंत जर इथे असेल ना तर ह्याला खलबत्त्यात टाकून कुठतेच मी आता. दुष्यंत मला माहितीये तू आतमध्ये आहेस. डोर ओपन कर. मॅडम, बरं वाटतंय का तुम्हाला? पोट भरलं ना तुमचं? मला खात्री आहे तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार. आणि एकदाच्या का तुम्ही बऱ्या झालात ना की मी तुम्हाला देवळात घेऊन जाईन. देवी आईच्या आणि कृष्णाच्या. तिकडे तुम्ही आपल्या बाळासोबत खेळा. खूप मज्जा येईल तुम्हाला. आई तुझ्या गोळ्या औषधांची. मॅडम, हा शेवटचा घास. घाबरायला काय झालंय? कोण आहे ती मुलगी? आणि आत्ता का दार वाजवतेय? तू दार का नाही उघडत आहेस? थांब मीच बघते. सारिका 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 काय झालं? काही बोलू नकोस. मी सगळं तुला नंतर सांगतो. आत्ता माझं 5 मिनिटं आहे. प्लीज प्लीज शांत बस. मूर्ख आहेस तू. डोकं फिरलंय तुझं? कॉल का रिसीव्ह करत नाहीयेस? काय नाटकं चालू आहे ती तुझी? आणि हे काय चालू आहे? इथे काय आहेस तू? तुला मी काय सांगितलं होतं? जोपर्यंत मी आणि सुजित सांगत नाही तोपर्यंत इथे आउट हाऊस मध्ये यायचं नाही म्हणून. ऍक्च्युली काय झालं, मला थोडं सफोकेशन होत होतं तिथे म्हणून मी इथे आलो. मी थोडा वेळ थांबतो आणि जातो. हां. अच्छा, सफोकेशन होत होतं तुला? हो खरंच. पासपोर्ट कुठे? दुष्यंत पासपोर्ट कुठे आहे? पासपोर्ट ना, पासपोर्ट आहे ना. म्हणजे मला आत्ता आठवलं. ते घाईघाईमध्ये गाडीमध्ये राहिला. मी उद्या देतो. उद्या? हो नक्की? नक्की. तू बरा आहेस ना? काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? संचिता काय लपवणार आहे मी? मी तुला म्हटलं ना गाडीमध्ये आहे पासपोर्ट. मी उद्या देतो तुला नक्की. खरंच देतो.
उद्या म्हणजे उद्या. हा 100%. ये ना. गुड नाईट. मणी सर, मी वॉर्डन मॅडमला जेवण द्यायला आले होते. मी उद्या परत येईन. तुम्ही काळजी घ्या त्यांची. येते मी. आई, काय झालं? तू का रडतीये? आई, काय झालं? तुला त्रास होतोय का? काय तुला पाणी वगैरे प्यायचंय? तहान लागलीये? अनकम्फर्टेबल फील होतंय तुला? गरम होतंय? उशीचा त्रास होतोय का? काय 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 होतंय तुला? ओके ओके, एक आयडिया करू. मी तुला पेन आणि डायरी देतो. तुला काय वाटतंय ना, तू लिही त्यावर, म्हणजे मलाही कळेल. ओके, मी आलो. ही डायरी आणि आता तू यावर लिही, म्हणजे मला कळेल तुला काय म्हणायचंय. ली. गुड गुड, जमतंय तुला. ली. हा. पकड पकड तो पेन, पकड. ट्राय कर. ते बोट असं हे कर, वळव ते बोट. जमतंय जमतंय तुला, जमतंय. ओके ओके. हे बघ काही झालेलं नाही, काही झालेलं नाहीये. आज लिहिता नाही आलं म्हणून काय झालं? उद्या लिहिशील, परवा लिहिशील, जमेल तुला. मला खात्री आहे तुला जमणार आहे.